भंडारी अंतिम सामना इथं रंगतो. चला प्लीज ताबडतोब जा आणि इथं प्रत्येकाने इथं सहकार्य करा प्लीज, कारण अगोदरच उशीर झाला. बघा सामना एकच षटकांचा असेल, लक्षात घ्या. बॉलर्स नेम परेश तयार. पहिला चेंडू खोलर टप्प्याचा चेंडू, पायचीचा अपील केलं होतं, मात्र तोपर्यंत इथं दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. धावा येतात त्या लेग बायच्या स्वरूपात. तकदीर मात्र आम्हाला सांगतात 2 बिनबाद 2 अशी सुरुवात. एका षटकाचा सामना 6 चेंडूंचा सामना असेल. पहिल्या सत्रामध्ये टीम कोल्हुली संघ इथं फलंदाजी करतोय. बिनबाद 2. गोलंदाज आपण पाहतोय परेश. राटा मोर विकेट. दिशा भरकटले, यष्टिरक्षक बीट झाले, क्षेत्ररक्षक बीट झाले आणि चेंडू इथं चौकार येतो. वाईड पंच ठरवतात. एकूण धावा येतात त्या 5 आणि धाव संख्या आपण पाहतो धावफलकावर 7 धावा. एका षटकाची लढत, 6 चेंडूंचा अंतिम खेळ आपण पाहतोय. धावा आल्यात आतापर्यंत 7. गोलंदाज तयार. राटमावर विकेट. कोलटापाचा चेंडू ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक बेगाने येतात. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू फेक चांगल्या पद्धतीने करतात. तोपर्यंत फक्त सिंगल येते. शिवसंघ इथं पहिल्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. 40+ आमचे संजय वास्कर आणि त्यांचा मित्र परिवार त्यांना नक्कीच त्यांच्या पाठीशी इथं त्यांना समर्थन देण्यासाठी, त्यांना मोटिवेट करण्यासाठी आलेत. तर संजय वास्कर आणि त्यांच्या मित्र परिवाराचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 8 धावा. गोलंदाज तयार. लो फुलटॉस ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, मात्र चेंडू फेक थोडीशी उशिरा येते. तोपर्यंत धावा येतात त्या 2. धावसंख्या पोहोचते ती 8 वर. 10 झाले, माफ करा, 10 धावा झाल्यात. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात धावफलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथं मात्र हेलिकॉप्टर उडवला. क्षेत्ररक्षक आले, झेल टिपला जातोय आणि धक्का बसलाय तो पहिला. 10 या धावसंख्येवर आणि आता चेंडू उरले त्या षटकातील 2. धावा आपण पाहतो धावफलकावर 10. आता चेंडू उरलेत ते 2. 2 चेंडू बाकी आहेत अजूनही. 10 धावा आपण पाहतो धावफलकावर. ऑन साइडला खेळताय, तिथे झेलची शक्यता. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. स्वतःला सावरलं अंतिम क्षणाला आणि लागोपाठच्या 2 चेंडू गोलंदाजाने दिलेत ते 2 धक्के. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत धावा आल्यात त्या 10. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज. बघूया या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक संपादित करतोय का. धावा आपण पाहतो धावफलकावर 10. चेंडू उरला 1. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. हॅट्रिक ऑन असेल. गोलंदाज तयार. इथं मात्र गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. पंचांनी वाईट दर्शवला. तोपर्यंत सिंगल आली आहे. एकूण धावा आल्यात त्या 2. टोटल धावसंख्या पोहोचते ती 12 वर. 12 धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या सत्रामध्ये कोल्हुली संघ इथं फलंदाजी करतो. 1 षटकांची लढत. गोलंदाज तयार. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. धावचीची शक्यता निर्माण झाली होती, मात्र तो फलंदाज सुरक्षित पोहोचतात आणि अशा पद्धतीनं षटक इथं संपन्न झालं. धावा आल्या त्या धावफलकावर 13 आणि लक्ष ठेवलेलं टीम कोल्हुली संघानं शिव संघासमोर 14 धावांचं.
चला पटकन या प्लीज. शिवसंघ तुम्हाला विनंती करतोय, तुम्हाला फलंदाजी करायची आहे, लक्षात घ्या. पटकन या हेमंत, या लवकर हेमंत, तुम्हाला फलंदाजी करायची आहे, लक्षात घ्या. कुणीतरी एक चेंडू चेक करा पटकन. विशाल चेंडू द्या. एका षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये कोलिवली संघाने धावा कुठल्या 13 लक्ष ठेवले शिवसंघासमोर 14 धावांचं. शिवसंघाचे भरपूर समर्थक आलेत, कोलिवली संघाचे समर्थक आलेत. संजय भास्कर आणि त्यांची मित्रमंडळी गावातील ग्रामस्थ आले शिवसंघाला मोटिवेट करण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कोलिवली संघाला भरपूर समर्थन लाभलंय. चला कोलिवली संघ तुम्ही सहकार्य करा, ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण अंधार पडत चालला, लक्षात घ्या. खेळाडू दाखवा, एकमेकांना सहकार्य करा. 2 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. तर आदरणीय प्रदीप पाटील वडवली तुम्हाला विनंती करतोय यायचं व्यासपीठावर. आदरणीय प्रदीप पाटील यांना विनंती करतोय व्यासपीठावर यायचं. चला सामना सुरू करा प्लीज. 6 चेंडूंनी 14ची गरज. गेम इज ऑन. गोलंदाज तयार. पहिला चेंडू खोलट टप्प्याचा चेंडू हाताळला. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये, तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. बघा जास्त उशीर करू नका, पंचांचा डिसिजन तुम्ही मान्य करा प्लीज. कोलिवली संघ या स्पर्धेमध्ये तुम्ही चांगला खेळ केलाय, आतापर्यंत चांगले खेळलात आणि आयोजकांना सहकार्य करा प्लीज. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. दांड्या उद्ध्वस्त केल्या, दांडी गोल झाली आहे, धक्का बसला शिवसंघाला. 0 या धाव संख्येवर. माफ करा, 1 धाव झाली आहे. 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त सिंगल आली आहे. 14चं लक्ष ठेवलं कोलिवली संघाने शिवसंघासमोर आणि आता चेंडू उरले ते 4 आणि धावांची गरज असेल 13. 4-13चं इक्वेशन. गोलंदाज तयार. फुलटा चेंडू अलॉंग द कार्पेट ऑन साइडला खेळतात. गुड फिल्डिंग. बघा काय कमिटमेंट आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावलाय, तोपर्यंत फक्त सिंगल आली आहे. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. 14 धावांचं संरक्षण करतो कोलिवली संघ आणि 14 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावाला धाव फलकावर फक्त 2, अजूनही 12 धावांची गरज असेल. फुलटा चेंडू, संधी निर्माण केली फलंदाजानं आणि अशा पद्धतीनं फलंदाजाच्या बॅट मधनं आलाय हा षटकार. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. बाहेरून कोणी आवाज देऊ नका प्लीज. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी. 1 चेंडू 6ची गरज. शेवटच्या चेंडूसाठी टाळ्या होऊ द्या. इथं मात्र फटका फसलाय, झेल सुटलाय, हरकत नाहीये. मात्र हा या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय तो कोलिवली संघ आणि उपविजेता ठरलाय तो शिवसंघ. बघा स्टंप ठेवायचे प्लीज कोलिवली